नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट मालिकेचा हा 6वा भाग. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा आणि त्याचा निकाल आज लागलेला आहे. निकालाला बराच उशीर झाला, त्याची कारण आपणा सर्वांना माहीत आहे. न्यायालयानं दणका दिल्यामुळे काही निवडणुका नंतर झाल्या, म्हणजे काल झाल्या आणि त्याचा निकाल लागलीच आज. सर्वांचा निकाल आज दिला जातोय. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पानिपत झालंय आणि महायुतीनं दैदिप्यमान यश मिळवलंय. विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांचा किल्लाही महायुतीनं दिमाखात जिंकलाय. वरवर पाहता महायुती आणि महाविकास आघाडी असा आपण उल्लेख जरी केले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतांच्या या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी कुठेच नव्हती. त्यांनी अनेक जागाही लढवल्या नाहीत, ते प्रचारालाही फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी तुलना त्या तुलनेत योग्य नाही असं मला वाटतं, कारण ही संपूर्ण निवडणूक महायुतीमधल्या 3 घटक पक्षांनी आपसातच लढल्या गेली. म्हणजे अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाची युती, तर काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाची युती, अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची युती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्याच 11 जागांचा आपण विचार केला तर हे सर्व तिन्ही पक्ष एकमेकाविरोधात लढले. सिन्नराचा अपवाद यासाठी आपल्याला करावा लागेल, कारण की तिथं या चौघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यामुळे ह्या निवडणुकीचं विश्लेषण करताना केवळ महायुती आणि महाविकास आघाडी असं करता येणार नाही. पुढे ते सगळे एकत्रच राहतील आणि एकूण गोळाबेरीज केल्यानंतर महायुतीला कसं यश मिळालं हे लगेच निकालानंतर त्यांनी सांगायला सुरुवातही केलेली आहे. परंतु ग्राउंड लेव्हलला आपण गेलो आणि खालच्या पातळीवर गेलो तर त्यातली धगधग ही जी काय आहे ती जाणवायला लागते. आणि या निवडणुकीमुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात बऱ्याचपैकी फरक पडणार असं दिसतंय. आपण थोड्या थोड्या गोष्टींची चर्चा करूया. इथं 11 नगरपालिकांपैकी 8 ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे हे परिवर्तन हा जिल्ह्याचं राजकारणाचं समीकरण बदलण्याचं एक चिन्ह असंही आपल्याला म्हणता येईल. आता परिवर्तन झालं म्हणजे एक्झॅक्ट काय झालं, तर पूर्वी अविभाजित शिवसेनेचा नाशिक जिल्ह्यात बोलबाला होता, आता तो शिंदे सेनेकडे सरकलेला आहे. शिंदे सेनेनं 8 ठिकाणी नगराध्यक्ष पद लढवली आणि त्यापैकी 5 ठिकाणी म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक राहिलेला आहे. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाने 8 ठिकाणी निवडणुका लढवल्या आणि त्यांना मात्र 3 ठिकाणी यश मिळालं. त्यामुळे नाशिक जिल्हा जो शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला आपण म्हणतो तो इंटॅक्ट राहिला, पण त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो उभाठाकडून शिंदेकडे सरकला असं आपल्याला म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटाची एकीकडे सरशी होत असताना भगूर या त्यांच्या बालेकिल्ल्यात 25 वर्षाची सत्ता त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटानं उलथवून टाकलेली आहे. त्यामुळे असंही आपल्याला बघावं लागेल की एकीकडे शिंदे सेनेचा बोलबाला आहे, परंतु जिथं अँटी एस्टॅब्लिशमेंट वारं फिरलं तिथं मात्र त्यांना धक्का देखील बसलेला आहे. उभाठाची जी काही ताकद होती ती संपूर्ण जिल्ह्यात होती, ती नंतर शिंदे गटाकडे गेली आपण आता म्हटलंच. परंतु सिन्नरमध्ये उभाटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची नगरपालिकेतही सत्ता होती, ती मात्र त्यांना गमवावी लागली आणि जे नुकतेच मंत्रिपदावरून पाय उतार झाले ते माणिकराव कोकाटे यांचे प्रतिनिधी विठ्ठल उगले यांनी हे तिथं प्रचंड बहुमताने निवडून आले. त्यामुळे असाही बदल आपल्याला या ठिकाणी पाहावा लागतोय. भगूरमध्ये परिवर्तन झालं, त्याच पद्धतीनं पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी येथे सुद्धा परिवर्तन झालेलं आहे. आणि त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे एकूणच या तिन्ही ठिकाणी 25 वर्षांच्या या स्थानिक सत्ता या नेस्तनाबूत झालेल्या आहेत. पिंपळगाव बसवंत येथे भास्कर बनकर यांची गेली 25 वर्षांची सत्ता तिथं भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या एकत्रिततेने उलथून टाकलेली आहे. तिथला प्रकार आणखी थोडा वेगळा आहे. म्हणजे भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात इतर सगळे पक्ष एकत्र येऊन त्यांनी त्यांची सत्ता उलथवली. पिंपळगाव बसवंतमध्ये मात्र गेली 25 वर्ष सत्तेत असलेले भास्कर बनकर यांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि तालुक्याचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीप बनकर यांच्या बरोबर आणि आणखी तिसरे तानाजी बनकर जे निफाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत, अशा तिघ एकत्र आले जे एकमेकाचे कट्टर शत्रू यापूर्वीच्या काळात राहिले ते एकत्र आले आणि भास्कर बनकर जे उभाठामध्ये होते त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे ही तिघांची अभद्र युती ही पिंपळगाव बसवंतकरांना आवडली नाही आणि त्यांनी
ह्या सर्वांची सत्ता उलटून टाकत भारतीय जनता पक्षाचे सतीश मोरे जे गेली काही वर्ष सातत्याने या बनकरांविरोधात लढत होते, त्यांना डोक्यावर घेतलेले आहे. तिथं शिंदे गटालाही मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे. त्यामुळे पिंपळगाव बसवंत मध्ये हा जो काही प्रकार आहे हा आणखी वेगळा, जो बगूरच्या तुलनेत आपल्याला म्हणता येईल. तसाच काहीसा प्रकार हा इगतपुरीमध्ये सुरू झाला. इगतपुरीमध्ये शिवसेना उभाटाची सत्ता संजय इंदुरकर यांच्या रूपाने गेली 25 वर्ष राहिलेली आहे. या इंदुरकरांनी जसं भास्कर बनके ऐन निवडणूक काळात अजित पवार गटात गेली उभाटा सोडून, तसेच इंदुरकर उभाटाला सोडून भारतीय जनता पक्षात अखेरच्या क्षणी गेले आणि त्याचा राग म्हणून पुरीच्या स्थानिक शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटाला पुढे चाल दिली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. साधारणतः लोकांना काही नव्या पक्षप्रवेश, नवी युती आवडलेली नाही असं आपल्याला लक्षात येतं. या उलट चांदवडमध्ये मात्र काँग्रेसचे दीर्घकाळ नेते राहिलेले आणि आमदार राहिलेले शिरीष कोतवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेथेही असं बोललं जात होतं की त्यांचा प्रवेश हा तापदायक ठरू शकतो, परंतु इथं भारतीय जनता पक्षानं सत्ता राखण्यात यश मिळवलेलं आहे. खाली नगरसेवकांच्या पदात मात्र बऱ्यापैकी गडबड झालेली असली तरी भारतीय जनता पक्षाला तिथील सत्ता टिकवता आली आहे. सटाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता गेलेली आहे, ती शिवसेना शिंदे गटाला मिळेल. शिवसेना शिंदे गटाचं यश असं आहे की त्यांनी सटाण्यात आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना घेऊन त्यांनी या दोन्ही ठिकाणी यश मिळवलं आणि दोन्हीकडच्या सत्ता राखल्या आहेत. त्यामुळे राजकारणातला हा जो लवचिकपणा आहे तो शिंदे गटाला दाखवता आला, तो इतरांना दाखवता नाही आला. त्यामुळे शिंदे गटाची सरशी झालेली दिसते. सटाण्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सुनील मोरे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्याचा राग म्हणून जुने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रुपाली कोठावदे यांनी बंडखोरी केली. नगरसेवकांच्या याच्यातही अनेकांनी बंडखोरी केली आणि हर्षदा पाटील म्हणून जे आहेत त्यांनी बंडखोरी केली, परंतु त्यांना शिवसेना शिंदे गटानं अलगद उचललं. दादा भुसेंनी त्यासाठी विशेष मेहनत घेतली आणि त्यामुळे तिथं जातीचं राजकारण झालं. त्याचबरोबर स्थानिक भाजपचे आमदार दिलीप बोरसे यांनी तेथील जे स्थानिक 2-3 नेते होते तर त्यांना डावलून आपल्या पद्धतीनं उमेदवारी दिल्या गेले. त्या सगळ्यांचा फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला आणि शिवसेना शिंदे गटाला तिथं अलगद सत्ता मिळाली. आता त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा त्रिवेणी तुंगार या शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आल्या आहेत नगराध्यक्ष पदाची आणि कैलास गुले हे अतिशय मातब्बर नेते भारतीय जनता पक्षाचे, त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. येथे सुद्धा सर्वांचं मत हे त्रिवेणी तुंगार यांना यंदा उमेदवारी द्यावी असं होतं, परंतु भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी विशेषतः गिरीश महाजनांनी आपलं वजन हे गुलेंच्या पारड्यात टाकलं. त्यामुळे तिथं त्यांना पराभव पत्करावा लागला असं साधारणतः वातावरण दिसतंय. त्या तुलनेमध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघामध्ये नांदगाव आणि मनमाड अशा 2 नगर परिषदा आहेत आणि दोन्ही ठिकाणी सुहास कांदे यांनी अत्यंत मोठा विजय मिळवलेला आहे. नांदगावमध्ये तर अनेक नगरसेवक त्यांची बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा आमदार या नात्यानं असलेला त्या मतदारसंघावरचा प्रभाव हा विशेषत्वानं जाणवला. येवल्यामध्ये तोच न्याय भुजबळांना मिळाला. भुजबळांच्या आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तिथं जोरदार अतिशय चुरशीची लढत झाली. तिथं दराडे बंधू नरेंद्र आणि किशोर जे आमदार राहिलेले त्यांनी प्राणपणानं विरोध केला भुजबळांना. तिथं शरद पवार गटानेही शिंदेंना मदत केली, उभाटानेही मदत केली, परंतु तिथं छगन भुजबळांच्या प्रभावाला त्यांना काही मात देता आली नाही. त्यातही थोडी गंमत अशी आहे की छगन भुजबळ यांची बायपास सर्जरी झाली आणि गेले काही दिवस ते रुग्णालयात आहेत आणि येवल्यातली शेवटची सभा त्यांनी रुग्णालयातून लाईव्ह केली. मला असं वाटतं की या शेवटच्या सभेचा पुष्कळ परिणाम त्यावेळेस येवला शहरवासियांवर झाला असावा. शिवसेना विरोधात असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षानं तिथं भुजबळांबरोबर युती केली होती आणि येवला शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं बऱ्यापैकी काम असल्यामुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असल्यामुळे त्यांची मदत ही भुजबळांना झाली आणि त्यांची युती ही तिथं विजयी झाली. आणि भुजबळांच्या म्हणजे सिनियर भुजबळांच्या अनुपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाचा तिथं कस लागला आणि त्यात त्यांना यश मिळालं असं आपल्याला म्हणता येईल. निफाड तालुक्यामध्ये ओझर हा आणखी नगर परिषदेच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं बाजी मारली. तिथं पक्षानं सत्ता राखली असं आपल्याला म्हणता येईल, कारण की तेथील यतीन कदम यांचीच सत्ता तिथं होती. यतीन कदम हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत सध्याचे आणि शिवसेना उभाठाचे माजी आमदार अनिल कदम यांचे ते चुलत बंधू आहेत आणि दोघांमधून विस्तवही जात नाही. त्यामुळे ओझरमध्ये काय होणार हा प्रश्न होता.
तो मात्र निकाली निघाला आहे आणि अनिल कदम यांना सलग दुसरा तिसरा पराभव या निमित्तानं पत्करावा लागला आणि यतीन कदम यांची पुढे चाल त्यांना मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. पिंपळगाव पासूनचा आपण मग उल्लेख केला, तिथं सतीश मोरे हे भारतीय जनता पक्षाचे गेली अनेक वर्ष काम करत होते. त्यांनी जे यश मिळवलं त्याला तशी तोड नाही आणि कदाचित भावी काळात त्यांच्याकडे निफाड तालुक्याचं नेतृत्व म्हणून पाहिलं जाऊ शकतं. त्यामुळे हे काही बदल आपल्याला या निमित्ताने बघायला लागतील. या सर्व निकालांमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो बदल होत आहे आणि त्याचा परिणाम आता होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत देखील होऊ शकेल असं आता आपल्याला म्हणता येईल. शिवसेना शिंदे गटानं सर्वाधिक यश या निवडणुकीत मिळवल्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर कमालीची वाढलेली असेल. शिवसेना शिंदे गटाचे सर्वच नेते हे ज्या पद्धतीनं लवचिकता दाखवत आहेत निवडणुकीतील यशासाठी, जी लवचिकता पूर्वी भारतीय जनता पक्ष दाखवत होती की आताही दाखवत आहेत आणि पहिल्यांदाच संकटमोचक गिरीश महाजन यांना धक्का या निमित्तानं बसलेला दिसतो आहे. सिन्नरमध्ये अजित पवार गटाला सत्ता मिळाली, तिथं कोकाटेंचं मंत्रिपद गेलं असलं तरी सिन्नर शहराची सत्ता त्यांना मिळाल्यामुळे त्यांना हायसं वाटलं असेल आणि सत्तेच्या राजकारणातून जरी ते बेदखल झाले असले तरी लोकांच्या मनामध्ये आम्ही आहोतच असं म्हणायला ते मोकळे झालेले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जी झालेली आहे त्यामुळे महायुतीतल्या तीनही पक्षांचं बळ या निमित्तानं दिसून येत आहे आणि भविष्यात महाविकास आघाडी कुठे असेल सांगता येत नाही, परंतु जो काही संघर्ष यापुढे होईल तो महायुतीतल्या या घटक पक्षातच होईल आणि त्याला भविष्यात कसे कसे कंगोरे फुटतात ते आपल्याला बघता येईल. आपण वेळच्या वेळी या सर्व निवडणुकांमधल्या बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेतच राहणार आहोत, परंतु तुर्तास इतकंच. नमस्कार.